तुम्हाला घोडे लावा लागायचे तुम्हाला माहिती सरकारला मग तुम्हाला बोललो की तुम्ही मनात माहिती कुठंतरी अंदाजा दिसतोय आणि मग तुम्ही शोध घ्यायला सुरुवात केली तुम्हाला अधिकारी सापडले की ह्यो खरा मध्ये वादळावर सरकारपेक्षा मोठा झाला अधिकारी नाही विभागीय आयुक्त आता साहेब म्हणले तसं नुसते असल्याबद्दलच नाही सगळ्याच विभाग राज्यातले युकून हे काय शाळा करते सरकारचं जर एखाद्या समाजाचं भांडण लावते सरकारपेक्षा मोठे झाले का एखाद्या मंत्र्याने जर त्यांना आदेश दिले तर नाही का तू नाही का तुम्ही सरकारपेक्षा मोठा झाला तू हे प्रॉब्लेम यायला लागले ते दुरुस्त झाले म्हणजे मग काय होत नाही बरी संख्या बी लई ना असं बी नाही की दखल नाही घेण्यासारखा समाज बी नाही ना समाज बी अर्ध्याच्या पुढे राज्यात हे सांभाळ म्हणजे एखादी तुम्ही 100 सांभाळले त्यापेक्षा एक सांभाळायला पुरवड होती म्हणजे ही जात म्हणजे मी राजकीय असं बोलल्यासारखं होतं थोडक्यात पण हे पण सत्याचे 100 एखादे सांभाळण्यापेक्षा एक मराठा जात जर सांभाळली तरी 100ची बरोबरी एकटा करतो ते नाही केलं पण मग ते लोकांना नाराजी जाते पुन्हा पांगापांगी आणि ते होऊ नये एवढंच म्हणणं होतं तरी एक दिवस उन्हात बसेलच ना सरकारने लय कलाकारी सर बस म्हणले जसे कसं लागत विनंती करत पावसात बसले उन्हात बसले थोडं उन्हात बी पण उन्हात एक बाबा तुमचा आमचा गैरसमज दूर झाला हा नाही ते बघा तर मला माझी पहिल्यापासूनच ना भाजप ना शिवसेना ना राष्ट्रवादी काँग्रेस माझं पहिल्यापासून म्हणणं आहे की समाजाच्या लेकराला आले आणि त्याचं हाय तेच द्या परत कुणाचं देऊ नका 5 एकर जमीन जर मराठा मागतोय अजिबात देऊ नका त्याचा 7 वारा असेल तर 100% कुणाची घेऊन नका ते आणि मग नोंदी सापडल्या म्हणजे ते आमचा दस्तऐवज झाला सरकारी जर सरकारी दस्तावेज मान्य नाही करायचा तर ज्याचा दस्तऐवजच नाही त्याचं सरकार कसं काय मान्य करतं हे भांडण होतं ते पण भांडण नाही लाडभाऊ मी खरं सांगतो ते बी भांडण नाही तुम्ही ओबीसीना देऊ नये या मताची अजिबात नाही काही द्या कारण त्यांना 89 पासून दिलं आम्ही कधी मराठ्यांनी मोर्चा नाही काढले देऊ नका कधीच नाही कारण लोकांच्या लेकरांचं वाटलं नाही करायचं आम्हाला गरीबाचं त्यांची कुठेच ओळ नाहीये नोंदीची तरी दिलं आमचं म्हणणं मग तुम्ही आम्हाला विरोध करू नका आमचे रेकॉर्ड सापडणार आहोत तुम्ही रेकॉर्डला विरोध करता म्हणजे ही कोणती नीती मराठा समाजाने तुम्ही अडचणीत होतात त्या टायमाला सगळे वारा अंगावर झेल सगळे आज आमच्या लेकराला लागतं तुम्ही धडक नाही म्हणता बरं म्हणा तुम्ही जर आमचं नसेल तर असल्यावर तर नको म्हणू नका ना कोल्हापूरसारख्या संस्थांचं नको म्हणता तुम्ही म्हणलं रावगड झालं मग तर आता 58 लाख म्हणजे तुम्ही शोधले आम्ही नाही ना 3 कोटी मराठ्याचं कल्याण होतं 58 लाख किती कल्याण झालं लेकरांचं तुम्ही ते देऊ नका म्हणता बघा राग नाही येणार का असं कारण 58 लाख नोंदी सरकारने शोधलं ते प्रमाणपत्र देऊ नका म्हणता असं ओबीसीचा नेता असू शकतो का त्यांनी म्हणलं पाहिजे द्या सापडलेलं द्या एक्स्ट्रा देऊ नका पण सापडलेलं द्या हक्काचं द्या द्या त्यांचं 2 सापडले म्हणल्यावर द्या कारण ते रेकॉर्ड झालं आमच्या वावरात शेजारी त्यांचं 2 एकर निघालं द्या आमच्या लेकराला नको आम्हाला आत्तापर्यंत माहित नव्हतं म्हणून 13 आणि आमच्याकडे होतं पण आता जर सापडलं असेल तर माझं 5 हे 2 एक्स्ट्रा आहे म्हणजे 7 आहे ती 5 तुमचं 5 माझं मटर आहे 2 तुम्ही तुमचं आहे असं कुठं म्हणजे आमच्यात नको घुसू म्हणजे नोंद सापडून घुसू नका म्हणजे असं कसं होईल हे तर आमदार आहेत मला त्याविषयी एक ते शब्द लागला आमदार बोलतोय साधा आमदार बोलतोय तुम्हाला लगेच म्हणायला लागले ते पत्रकार ते तुम्ही 6 जणांच्या पदावर आहे तुम्हाला कसं जाते आणि हे तर मंत्रीपद मोठं आहे का आमदारपद मोठं ते कसं काय जाते त्याला सभेला दुटप्पी भूमिका म्हणजे आमच्या एका आमदाराविषयी ही भूमिका तुमची आणि त्यांचं मंत्री हिंडत त्याचं काय जर हे बडतर्फ होते आमदारच होते तर मग ते मंत्री कसं का होत नाही 7 जण ते हे पटत नाही बघा दुटप्पीपणा खरं बोलावं त्यांचं करायचंच का तुम्हाला मंत्री असून आमदार असून तुमच्या समाजाचं काम करा यांना करायची इच्छा असेल तर हे करतील इच्छा असेल तर बळच तर कोणीच मराठ्याचा आमदार मंत्र्याला म्हणत नाही कर इच्छा असेल तर करू द्या ना तुमची ओबीसी वाह झालेली चालती मी टोकाचा शब्द बोलतो आता तुमची ओबीसी समाजात वाह झालेली चालती आमच्या 4-2 नेत्याची वाह झाले म्हणून काय झालं ते आमच्यासाठी करतोय बा आमच्यासाठी करतोय बा म्हणून द्यायचं नाही बा आमच्या नेत्याला मराठ्याला मनोज जरांगे पाटलांचं उपोषण मागे राज्य सरकारकडून जरांगे पाटलांच्या सर्व मागण्या मान्य मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आमदार प्रसाद लाडांची शिष्टाई फळाला
जरांगेंच्या सर्व मागण्या सरकार येत्या 2 ते 3 दिवसात पूर्ण करणार, मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची माहिती. उपोषण मागे घेतल्यानंतर उपचारासाठी जरांगे रुग्णालयात दाखल. छत्रपती संभाजीनगरमधील गॅरिक्से हॉस्पिटलमध्ये जरांगेंवर उपचार सुरू. आता काढलेल्या शासन निर्णयामुळे ओबीसी बांधवांवर अन्याय होणार. या दुतोंडी सरकारवर विश्वास ठेवू नका. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल. पहिले झक मारलेली, मग आता ती बाबा झाला ती म्हणतो रामकृष्ण हरी नको तरी बोला ना काही हे जास्त डोक्यात तर झालंय. मी सुरूच केलं. हो ना, आता मी सुरू केल्यावर आता बंद होतील ते पुन्हा. नको नको, मी आता शहाणाच. मला काय वाटलं, ऐकलं पाहिजे 4 शहाण्या माणसं 50-60 जण आपल्या राज्यात. ते म्हणजे नाही, तुमच्यावर लय मोठी जबाबदारी. समाज लेकराचं कल्याण करताय तुम्ही तुमच्या तळमळीतून आंदोलन करून. तर तुम्ही थोडं आता काय करा, शहाण्याची भूमिका द्या. मी त्यांना फोन करून सांगितलं, बघावं म्हणलं तुम्ही शहाण्याची भूमिका आणलं, कुणी हे करायला लागले. ते म्हणजे तरी एवढं होऊ नका, शांत करा. चहा सांगितलं तुम्ही आराम करा, मी चहा घेतो नंतर. तुम्ही आराम करा. सांगितलं असं. काहीच नाही, एवढाच निरोप की आहे ते हक्काचं फडणवीस साहेबांना द्या म्हणा. काही समाज आम्हाला काही गरज नाही कोणाच्याच राजकारणाचं, कोणाच्याच म्हणतो. महाविकास आघाडीचे ना महाविकास, आमच्या समाजातल्या करायचं कल्याण झालं बस. समाजाला नको म्हणलं तरी समाज बरोबर होऊन देतो तुम्हाला. नको म्हणलं तरी पण ते दिलं पाहिजे. काय करायचं आम्हाला राजकारणाचं. हा मग कुठं ठेवून आधी एवढा मग ती राग ओली होती पाडीत होत. मग आता काय येतं, राग येतो काय. काय आहे का तुमचं चहा आयोज तर चला खरं सुरू. थोडं माणसं बाजूला होता का सगळे थोडं बाहेर हो बाबा 2 मिनिटं बाजूला या, तुमच्याशी बोलूया. पहिला अर्धा मिनिटं घेतो. पहिला अर्धा मिनिटं बी नाही घेत. घ्या घ्या पूर्ण घ्या. करायचं सुरू. हो करा. राजमाता राष्ट्रमाता अहिल्याजी देवी होळकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं सर्व महाराष्ट्रातल्या आणि देशवासियाच्या सर्व बांधवांना खूप खूप मनापासून अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या शुभेच्छा देतो. बरं, तुम्हाला आपण काही प्रश्न विचारतो. प्रसाद लाड त्यांचं घेतो त्यांचंही घेतो. तुमच्यापासून सुरुवात करतो. प्रसाद लाड तुम्हाला भेटायला आलेत. यावेळेस तुमचं आंदोलनामध्ये त्यांची एक महत्त्वाची भूमिका होती उपोषण सोडण्याची. खरं तर गेली काही महिने वर्ष तुमच्या दोघांची कुस्ती आम्ही पाहिलेली होती, मात्र आता प्रेमही दिसतंय. दोस्ती करायचं सुरू. प्लीज. आता तुम्ही सांगा, हा चमत्कार आहे. काय असतं, मी मगाशीच सांगितलं की कुस्तीची दोस्ती कशी झाली त्याचा नाही, ती पण योगच असते एखाद्या वेळेस. एखाद्या मोठ्याल्या शक्त्या आम्हाला माहीत नसलेल्या अदृश्य शक्त्या जर समाजाच्या हिताला आल्या तर झालेल्या गोष्टीला आपण मोठं मनानं जर आपण समाजाचं कार्य करतो तर एक पाऊल मागं सरकलं पाहिजे. या भूमिकेत मलाच जावं लागणार आहे. कारण मी जर समाजाचं कार्य करतोय म्हणल्यावर मग पुढून कितीही चुकले तरी इकडून मला एखाद्या वेळेस ते पोटात घेणं आहे तर आपण भूमिकेत असू शकतो. त्याचा अर्थ असा पण होतो. आणि त्या भूमिकेत मी समाजाचं काम करतोय तर आता मला पदरात घेणं, एखादी गोष्ट पोटात घेणं, 4 पावलं मागं सरकणं ही माझी जबाबदारी. समाजासाठी मी ती पार पाडतोय. पण ह्या मोठमोठ्या अदृश्य शक्त्या ह्याही समाजाला माहीत झाल्या पाहिजेत की ह्या खूप पालतोलतो करू शकतात. एवढ्याल्या शक्त्या जर समाजाजवळ असं माहीत नसल्या इकडे तिकडे ताकद व्हायला घालण्यापेक्षा ही माहिती प्रतीच मुख्यमंत्री जणून ते साहेबाचं लय वडावडी करते जणू ती रान. हो ना, याला जोडूनच असं की आता ही दोस्ती किती दिवस टिकणार, कारण की हिस्ट्री पाहता 5 दिवस तुमची दोस्ती कोणाशी टिकत नाही. समाज प्रथम स्थानी जर धरला आणि राजकारणाच्या माध्यमातून सत्तेच्या माध्यमातून समाजावर अन्याय नाही झाला तर ही आजारामावर सुद्धा टिकू शकते. समाज प्रथम ठेवले भूमिका तर समाज जीव लावू शकतो त्यांना पण कायमच. थोडं एक खाली करावं लागेल. कसं
तर प्रसाद लाड हे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला रुग्णालयात पोहोचल्याचं सध्या पाहायला मिळतंय. गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्यावरती उपचार सुरू आहे आणि याच वेळी प्रसाद लाड हे मनोज जरांगेंच्या भेटीसाठी पोहोचले.